नमस्कार, मी रेश्मा साळुंखे. रोकठोक या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मे महिना संपत आला तरी 12वीच्या परीक्षा कधी होणार याचा मागमूस नाही, तर 10वीच्या रद्द केलेल्या परीक्षांबद्दल खुद्द मुंबई उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. 23 मे रोजी केंद्रीय शिक्षण विभागाची बैठक झाली. त्यात सीबीएसईनं 12वी परीक्षांचे 2 पर्याय दिले. एक पर्याय फक्त महत्त्वाच्या विषयांच्या परीक्षा घ्यायच्या, तर दुसरा पर्याय ज्या कॉलेजमध्ये विद्यार्थी शिकतायत तिथंच मोजक्या विषयांचे 1.5 तासांचे पेपर घ्यायचे आणि 15 दिवसात निकाल द्यायचे. तर दुसरीकडे छत्तीसगड सरकारनं 12वीची परीक्षा ओपन बुक पद्धतीनं घेण्याचा निर्णय घेतलाय. छत्तीसगड शिक्षण मंडळानं घेतलेल्या निर्णयानुसार 1 जून पासून परीक्षा सुरू होईल. विद्यार्थ्यांनी स्वतः प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावरून 1 ते 5 जून या कालावधीत घरी घेऊन जायच्या आणि बरोबर 5 दिवसांनी त्या स्वतः परीक्षा केंद्रावरती आणून द्यायच्या. महत्त्वाचं म्हणजे छत्तीसगडने याच ओपन बुक पद्धतीनं 10वीची परीक्षा घेऊन तसे निकालही जाहीर केलेत. आता हा छत्तीसगड पॅटर्न महाराष्ट्रात 10वी 12वी साठी वापरता येईल का? काय आहे शिक्षण विभागासमोर पर्याय? यावर चर्चा करणार आहोत आजच्या रोकठोक कार्यक्रमात. चर्चेला सुरुवात करण्याआधी छत्तीसगडचा हा ओपन बुक परीक्षेचा पॅटर्न नेमका आहे तरी काय, आपण सविस्तर बघूया. देशभरात 12वीच्या परीक्षांचा संभ्रम. परीक्षांवर छत्तीसगडचा अफलातून उपाय. प्रश्नपत्रिका घरी न्या आणि परीक्षा द्या. सीबीएसई आणि आयसीएसईनं 10वीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि राज्य सरकारचाही एसएससी परीक्षा रद्द करण्याचा मार्ग मोकळा झाला. मात्र हा निर्णय आता हायकोर्टाच्या कचाट्यात अडकलेला असताना 12वीच्या परीक्षांचा नवा तिढा निर्माण झालाय. यावर केंद्रातले ज्येष्ठ मंत्री, विविध राज्यातले मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांमध्ये चर्चा झाली खरी, मात्र यातून ठोस असा तोडगा निघाला नाही. त्यामुळे सर्व राज्य संभ्रमात असताना छत्तीसगड सरकारनं मात्र यावर नामी शक्कल लढवली आहे. विद्यार्थ्यांनी निवडलेल्या विषयांच्या प्रश्नपत्रिका आपापल्या परीक्षा केंद्रांवरून घरी नेता येणार आहेत. 1 ते 5 जून पर्यंत या प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहेत. त्यानंतर संबंधित विद्यार्थ्यानं पुढच्या 5 दिवसात सर्व उत्तरपत्रिका आपापल्या केंद्राकडे जमा करणं बंधनकारक आहे. परीक्षा केंद्रावर जाऊन विद्यार्थ्यांना स्वतःच ही उत्तरपत्रिका जमा करावी लागणार. कुरिअरनं उत्तरपत्रिका पाठवण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र 5 दिवसात उत्तरपत्रिका जमा केली नाही तर विद्यार्थ्याला गैरहजर धरण्यात येईल. छत्तीसगडच्या या नव्या परीक्षा पॅटर्नची चर्चा आता देशभर सुरू झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही असा पॅटर्न राबवणार की दुसरा तोडगा काढणार याबाबत उत्सुकता आहे. छत्तीसगडचा हा परीक्षा पॅटर्न तसा नवा नाही. उच्च शिक्षणात ओपन बुक पद्धतीनं परीक्षा घेतल्या जातात. मात्र 12वीसाठी ही पद्धत योग्य आहे का, यावरून शिक्षण तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. विविध पद्धतींचा मूल्यमापनाच्या वेगवेगळ्या पद्धतींचा अभ्यास करून जर आपण ही परीक्षा उत्तम पद्धतीने घेऊ शकलो तर त्यासारखं तर नाविन्यपूर्ण काम नाही हो. कोरोनाच्या संकटात परीक्षा कशा घ्याव्यात याबाबत मतभेद असू शकतात. मात्र परीक्षाच न घेण्यापेक्षा विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेऊन छत्तीसगड सरकारनं नवं पाऊल टाकलंय. त्याचं देशभरात अनुकरण केलं जाणार की परीक्षाच रद्द होणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलंय. पुण्याहून अरुण मेहत्रीसह ब्युरो रिपोर्ट झी24 तास, मुंबई. आणि याच विषयावरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी अनेक मान्यवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आता आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर अल देशमुख, सोबतच ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ रमेश जोशी देखील आपली भूमिका इथं मांडतील. त्यासोबतच छत्तीसगड प्रायव्हेट स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष राजीव गुप्ता देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुरुवातीला मला देशमुख सरांकडे जायचे. देशमुख सर, छत्तीसगड पॅटर्नची सध्या देशभरात चर्चा सुरू आहे, मात्र तुमचं मत काय आहे? महाराष्ट्रात 10वी किंवा 12वीसाठी अशा पद्धतीचा पॅटर्न खरंच राबवता येऊ शकतो आणि तो तितका अचूक असू शकतो असं वाटतंय तुम्हाला? कसं आहे, मूल्यमापनाच्या अनेक पद्धती आहेत. त्यातली परीक्षा ही एक पद्धत आहे आणि त्या परीक्षेमध्ये पुन्हा ओपन बुक टेस्ट की जी आता छत्तीसगडमध्ये घेता येते ती एक पद्धत आहे. फक्त ओपन बुक टेस्टमध्ये काय असतं की त्याची जी प्रश्नपत्रिका असती ती प्रश्नपत्रिका अशा स्वरूपाची असती की मुलांनी काहीतरी कृती केल्याशिवाय त्याला त्या प्रश्नाचं उत्तर लिहिता येणार नाही. बरं, मुलांनी काहीतरी निरीक्षण केल्याशिवाय
त्याला त्या प्रश्नाचं उत्तर लिहिता येणार नाही. मुलांनी छोटासा प्रयोग केल्याशिवाय त्याला त्या प्रश्नाचं उत्तर लिहिता येणार नाही, किंवा मुलांनी संशोधनाचा आधार घेतल्याशिवाय त्याला त्या प्रश्नाचं उत्तर लिहिता येणार नाही. खरं म्हणजे महाराष्ट्रात ना हा प्रयोग मराठी विज्ञान परिषदेने युरेका नावाची सायन्स कॉम्पिटिशन घेऊन केलेला आहे. बरं. त्यांनी 30 प्रश्नपत्र दिले होते विज्ञानातले, सर्व महाराष्ट्राला दिले होते, आणि त्यामध्ये 100 पैकी 100 मार्क कुणी मिळवू शकलं नाही. हा एक अनुभव आपल्याजवळ आहे. त्यामुळं ओपन बुक टेस्ट ही अतिशय मूल्यमापनाची उत्तम पद्धत आहेच आहे. आपल्यालाही ती करून बघायला हरकत नाही. फक्त ती प्रश्नपत्रिका काढण्याचं कौशल्य मात्र जबरदस्त आहे. त्यासाठी आपल्याला उत्तमातले उत्तम शिक्षक शोधावे लागतील, त्यांचं प्रशिक्षण घ्यावं लागेल, आणि मग त्यांना ती प्रश्नपत्रिका सेटिंग करावी लागेल. निश्चित. आणि याबद्दलच जाणून घेण्यासाठी आपण थेट छत्तीसगडचे प्रायव्हेट स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष राजीव गुप्ता आपल्यासोबत जोडले गेले आहेत. त्यांच्याकडे जाऊयात. गुप्ता जी, आपको क्या लगता है ये जो छत्तीसगढ़ पैटर्न है एग्जाम्स का, ये लागू किया जा सकता है या इसमें कुछ लूप होल्स है? छत्तीसगढ़ में 10वीं और 12वीं का भी निर्णय हो चुका है कल. छत्तीसगढ़ का जो पैटर्न है वो बहुत क्लियर है, सीधा सीधा है कि बच्चों का जो असाइनमेंट था 10वीं में, उसके आधार पे उन्होंने मार्क्स दिए हैं. 12वीं का जो उन्होंने कल डिसाइड किया, अगर मैं दोनों परीक्षाओं की बात करूं तो उन्होंने 12वीं में उत्तर पुस्तिका और क्वेश्चन पेपर वो ले जाके घर में बच्चे भर के 5 दिन के अंदर देंगे. इसमें 10वीं में तो जो दिक्कतें आई वो दिक्कत ये थी कि परसेंट बच्चों के बहुत आए, 90% के आसपास आमतौर पे सारे बच्चों के हैं, जिसमें सब्जेक्ट चूज करने में दिक्कत हो रही है. पहली दिक्कत 10वीं की बात करूं तो ये थी. 12वीं के लिए हमने जो कल राज्य सरकार ने निर्णय लिया, उसके विरोध में हमने ये कहा है कि जो टेक्निकल सब्जेक्ट हैं जी, जैसे अगर आप बच्चा कोई मैथ्स लिया है तो उसके जो टेक्निकल सब्जेक्ट है मैथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री, उनकी परीक्षाएं ऑफलाइन होनी चाहिए. और हिंदी, इंग्लिश जो है वो आप चाहे ऑनलाइन ले लीजिए. लेकिन ये राज्यों पर निर्भर है. अगर आप छत्तीसगढ़ के अलावा दूसरे राज्यों की बात कर रहे हैं तो ये राज्यों पर निर्भर है कि वहां संक्रमण की स्थिति क्या है. हमारे यहाँ संक्रमण थम गया है. हम चाहते हैं कि ऑफलाइन हो, क्योंकि इसके दूरगामी परिणाम होंगे. जी, तेव्हा काही लूप होल्स आहेत, त्याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. काठिण्य पातळी तेवढी राहत नाहीये परीक्षांची, असं गुप्ताजींचं इनडायरेक्टली म्हणणं आहे. जोशी सरांकडे मला जायचंय, मात्र त्याआधी प्रेक्षकांसाठी महत्त्वाची गोष्ट, या कार्यक्रमात तुम्ही देखील सहभागी होऊ शकता. 10वी 12वीच्या परीक्षांबाबत तुमच्या काही शंका असतील, प्रश्न असतील, काही मतं असतील, नक्की आमच्या समोर मांडा. त्यासाठी आमचा फोन क्रमांक खाली स्क्रीनवरती दिलेला आहे. मी पुन्हा एकदा सांगतेय, 02271055160 या क्रमांकावरती आम्हाला फोन करा आणि तुमचे काही प्रश्न असतील 10वी आणि 12वीच्या परीक्षांसंदर्भातले तुम्ही नक्की आपल्याला विचारू शकता. बीडवरून सुमित करडे यांचा फोन आपल्याला आलेला देखील आहे. सुमित करडेंचा आपण फोन घेऊयात. सुमित जी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी सुमित करडे बोलतोय, तलवारा तालुका गेवरा, जिल्हा बीड येथून. बोला, आपला प्रश्न विचारा. मॅडम, मी आपलं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो की आपण हा खूप छान विषय घेतलेला आहे ते, आणि जे 24 तासचे. धन्यवाद. माझा हा जो प्रश्न आहे की जो काय छत्तीसगड सरकारने जो निर्णय घेतलेला आहे, हा खरोखरच मला तर वाटतं हा जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांच्यावर हा अन्याय झालेला निर्णय असेल. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये असा निर्णय लागू नये. त्यासाठी माझा असा प्रश्न आहे की आता आपण जर समजा तिथे जातो केंद्रावर, बोर्डावर, तिथे केंद्रामध्ये, तर हे त्या ठिकाणी आपण कोरोना हे आजाराला खत पाणी घालण्याचं काम आपण करत आहोत, असं मला वैयक्तिक माझं मत आहे. निश्चित रमेशजी, आणि आपण हाच मुद्दा घेऊन रमेश जोशी सर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे देखील जाऊयात. जोशी सर, पहिल्याच पालकाचा असा आपल्याला प्रश्न येतो, त्यांचं मत येतं की अशा पद्धतीने परीक्षा घेतल्या जाऊ नयेत. एक तर हुशार विद्यार्थ्यांवरती अन्याय होईल असं म्हणतात. आपण बोललो काठिण्य पातळी कुठेतरी कमी होईल का या परीक्षांची, आणि तिसरी गोष्ट म्हणजे स्वतः विद्यार्थ्यांना फिजिकली त्या परीक्षा केंद्रावरती जायचं आहे, ती प्रश्नपत्रिका घेऊन यायचं आणि 5 दिवसानंतर ती परत करायची आहे. तीही स्वतः पोस्टानं केली तर ती व्हॅलिड धरली जाणार नाही. त्यामुळे हे कुठेतरी अयोग्य वाटतंय, योग्य वाटतंय, काय आपलं मत आहे यावरती? हॅलो, बोला जोशी सर.
हे अयोग्य किंवा योग्य वाटण्याचं काही कारण नाही, कारण ही परीक्षा पद्धत आता मान्य झालेली आहे आणि त्यानुसार मुलांचे निर्णय पण लावले जात आहेत. बरं, माझं असं मत आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये आपण त्यात फार संवेदनाक्षम होण्याची काही गरज आहे असं मला वाटत नाही. बरोबर आहे. आणि हाच मुद्दा घेऊन देशमुख सरांकडे मला जायचं आहे. देशमुख सर, काठिण्य पातळीबद्दल बोलायचं झालं आणि स्वतः विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रांवरती जाणं, तिथं फिजिकली उपस्थित राहून प्रश्नपत्रिका आणणं आणि 5 दिवसांनी ती देणं, पुन्हा धोका तेवढाच राहतोय, मात्र काठिण्य पातळी कमी होतीये आणि ह्याच्यावरून मूल्यमापन झालं तर हुशार विद्यार्थ्यांवरती तो अन्यायच म्हणायला हवा. नाही, कसं आहे, एक तर केंद्रावर मुलांनी जायची गरज नाहीये. आपण ती प्रश्नपत्रिका व्हॉट्सअपच्या माध्यमातून प्रत्येक मुलाला पाठवू शकतो. ती प्रश्नपत्रिका काही आपल्या प्रश्नपत्रिकेसाठी 4-4 आणि 5-5 पानी असणार नाही. ती प्रश्नपत्रिका 1 पेज असेल. आता प्रश्न आहे तो हुशार विद्यार्थ्यांचा, प्रश्न आहे तो टॅलेंट विद्यार्थ्यांचा. तर तुम्हाला सांगतो की हुशार विद्यार्थ्यांचा कस खरं म्हणजे या ओपन बुक टेस्टमध्ये लागणार आहे. ओपन बुक टेस्टमध्ये कसं आहे, आपल्याला प्रश्नपत्रिकेचे 4 भाग आहेत: ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य. आपल्या प्रश्नपत्रिका या फक्त ज्ञानात्मक पातळीच्या असतात. ओपन बुक टेस्टची प्रश्नपत्रिका आकलन, उपयोजन आणि कौशल्य या वरच्या पातळीमधले प्रश्न असणार आहेत. जसं मी आता म्हणलं की कृती केल्याशिवाय त्या मुलाला उत्तर देता येणार नाहीये. की एखादा त्यांनी प्रयोग विचारला की मेणबत्ती ठेवा, त्याच्यावर झाकण ठेवा आणि काय झालं ते निरीक्षण लिहा, तर हे निरीक्षण त्यांनी प्रयोग केल्याशिवाय करता येणार नाहीये. त्यामुळं ओपन बुक टेस्टमध्ये कृती महत्वाची आहे, आकलन महत्वाचं आहे, उपयोजन महत्वाचं आहे, कौशल्य महत्वाचं आहे. आणि ब्लूमच्या टेक्नॉलॉजीनुसार ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्य यातल्या 3 कॅटेगरी आपण कधी विचारातच घेत नाहीत. ओपन बुक टेस्ट मधून त्या शक्य आहेत. माझं तर म्हणणं आहे हुशार मुलांचा कस लागणार आहे याच्यामध्ये. सामान्य मुलांना ही परीक्षा अवघड असती ओपन बुक टेस्ट. फक्त त्या ओपन बुक टेस्टची प्रश्नपत्रिका काढणं हे फार मोठं कौशल्य आहे. देशमुख सर, तुम्ही म्हणताय की अशी प्रश्नपत्रिका काढणं आव्हानात्मक असेल, पण त्याच्यासाठी तेवढाच वेळ द्यायला हवा. तेवढा वेळ मुळात आपल्या राज्य सरकारकडे आणि विद्यार्थ्यांकडे आहे का? कारण का आता मे महिना संपत आलेला आहे. जर अशा पद्धतीने परीक्षा घ्यायची असेल तर आपल्याकडं खरं म्हणजे ना, आपल्याकडं तज्ञ लोकांची कमतरता नाहीये. शिक्षण क्षेत्रामध्ये मोठमोठे तज्ञ लोक आहेत. SSC बोर्डांनी जर हे मनावर घेतलं, महाराष्ट्र शासनाने मनावर घेतलं आणि टॉप इव्हॅल्युएशनची लोक काढली तर ही 2 किंवा 3 दिवसामध्ये ही प्रश्नपत्रिका सेट होऊ शकते. मला असंही सुचवायचं आहे की या प्रश्नपत्रिकेमधनं तुम्ही पाठ्यपुस्तकातलं चेकिंग करू शकता, तुम्ही व्यवहार ज्ञान तपासू शकता, तुम्ही सामाजिक प्रश्न तपासू शकता. या सगळ्या अँगलला आपल्याला हात लावता येईल. त्यामुळं प्रश्नपत्रिका सेटिंग हा यातला खरा महत्वाचा मुद्दा आहे. खरं आहे. आणि ते आव्हान राज्य सरकारचा शिक्षण विभाग पेलू शकेल का आणि संबंधित बोर्ड पेलू शकतील का हे देखील बघावं लागेल. आपल्याला जालन्यावरून प्रेक्षकांचा फोन आलेला आहे, महादेव यांचा. महादेवजी, आपला प्रश्न विचारा. हा जी मॅडम, कसं आहे की मी जालना बोलतोय, ग्रामीण भागातून. बोला. तर प्रश्न माझा असा आहे की आता जर परीक्षा घेतल्या तर मुलांचा ज्ञान नाही एवढं मॅडम, मुलांना ज्ञान नाही. आता कमी कमी 12 महिने होऊन गेले आहे तर त्यांना आता ग्रामीण भागामध्ये ऑनलाईन सुरू असतं आहे, पण ते कसं इथं रेंज बरोबर नसते, चालत नाही व्यवस्थेमध्ये, अभ्यास होत नाही. मग पुन्हा जर परीक्षा घ्यायच्यामुळे किती कठीण आहे, अवघड आहे. हे माझा असा प्रश्न. पण आता शासनाने असा वर्षाताई गायकवाड यांनी आता असा निर्णय घ्यायचा परीक्षा घेऊ नये, माझं म्हणणं असं आहे. खरंय, खरंय महादेवजी. कारण का राज्यातले अनेक ग्रामीण भागातले असे विद्यार्थी आहेत ज्यांच्यापर्यंत मोबाईल, इंटरनेट सेवा पुरेशा पोहोचलेल्या नाहीयेत. मुळात त्यांचा वर्षभरात अभ्यासच नीट झालेला नाहीये. अशी मुलं थेट बोर्डाची परीक्षा कशी देऊ शकतील? देशमुख सर, यावरती आपण काय म्हणाल? सरांनी काय आता प्रश्न असा निर्माण झालेला आहे की ज्या वेळेला शासनाने परीक्षा रद्द केली आणि त्याच्यानंतरचा 1 महिन्याचा पिरियड आपण काहीच केलं नाही,
त्यामुळं आता मुलांची पोझिशन अशी झाली आहे, मुलांची, पालकांची, सर्वांची मानसिकता अशी झाली आहे की आता परीक्षा होणार नाही. त्यामुळं आता त्यांना वाटतंय कुठल्याही स्वरूपाची परीक्षा आता पुन्हा घेणं हा आपल्या दृष्टिकोनातून एक गुंतागुंतीचा मुद्दा निर्माण झालेला आहे. आपण जर तो 4-5 दिवसात निर्णय घेतला असताना तर किंवा विद्यार्थ्यांना काहीतरी संदेश देत राहिलो असतो तर आता 1 महिन्यानंतर काही मुलांनी पुस्तकं विकून टाकलेली आहेत, 11वीचे क्लास लावलेले आहेत. त्यामुळं पालकांच्या दृष्टिकोनातून फार गुंता निर्माण झालेला आहे. त्यामुळं आता आपल्याला मूल्यमापनाचा दुसरा विचार करावा लागेल. मला असं वाटतं की आपल्याकडे एक शिक्षण क्षेत्रामध्ये क्युम्युलेटिव्ह रेकॉर्ड ही एक पद्धत आहे मूल्यमापनाची. क्युम्युलेटिव्ह रेकॉर्ड म्हणजे काय की मुलाचा सुरुवातीपासूनचा शाळेतला परफॉर्मन्स काय आहे ते तपासणे. आता आपल्याकडे 9वीची परीक्षा झालेली नाहीये, पण आपल्याकडे 7वीची परीक्षा झाली होती मुलांची नॉर्मल पद्धतीने, 8वीची झाली होती. तर 7वी 8वीच्या मुलांचे रिझल्ट काय आहेत हे तपासायचे. ते शाळेत आहेत, रिझल्ट शीट शाळेत आहेत. 7वीचा रिझल्ट पहा, 8वीचा रिझल्ट पहा आणि त्याच्यावरून 10वीचा रिझल्ट देणं याला आपण क्युम्युलेटिव्ह रेकॉर्ड म्हणतो. आणि याला शैक्षणिक आधार आहे. म्हणजे ही शिक्षण क्षेत्रातली क्युम्युलेटिव्ह रेकॉर्डमध्ये मुलाची सुरुवातीपासूनची पोझिशन काय आहे ती तपासून त्याला 10वी नंतर ती देणं याला आपण क्युम्युलेटिव्ह रेकॉर्ड म्हणतो. आपण 7वी 8वीचे रिझल्ट वरून करूयात ना तयार मुलांचा रिझल्ट. बरं, हा एक पर्याय आहे परीक्षेला. निश्चित. आणि हाच मुद्दा घेऊन मी रमेश जोशी सरांकडे देखील जातीये. जोशी सर, उच्च न्यायालयानं आक्षेप घेतलेला होता की अंतर्गत मूल्यांकन कशा पद्धतीनं केलं जाणार आहे एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचं, कारण सीबीएसई आयसीएसई त्याच्यासाठी अंतर्गत मूल्यांकनासाठी त्यांचे काही निकष ठरलेत, तुमचे काय? तर त्या बाबतीत राज्याची शिक्षण व्यवस्था कुठेतरी मागे पडली असं वाटते का? त्यांच्याकडे काय पर्याय आहे जर अंतर्गत मूल्यांकनातूनच विद्यार्थ्यांना 10वी बोर्डात पास करायचं असेल तर? आपल्याकडे ती व्यवस्था कुठेही मागे पडलेली नाही. पण दुर्दैवानं आपण आपल्याकडे या संदर्भामध्ये जी भूमिका घेतो त्या भूमिकेमध्ये, हॅलो बोला सर, आवाज येतोय. आपण जी भूमिका घेतो त्यामध्ये जी भूमिका घेतो त्यामध्ये आपण सातत्यानं आपल्याकडे कमीपणा घेऊन या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात बोला सर. या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात आपण जोशी सरांपर्यंत आपला आवाज नीट पोहोचत नाहीये, मात्र त्यांचं म्हणणं पोहोचतंय की आपण तेवढी पुरेशी तयारी केलेली नाहीये आणि त्या अनुषंगानं आता राज्य सरकार काय निर्णय घेतं. आत्ताही आपल्याला असं कळतंय की 10वीच्या परीक्षा या होणार नाहीत, विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा मनस्ताप होऊ नये आणि ऐनवेळी तयारी करायला लागेल असा कोणताही निर्णय घेणार नाही असं राज्य सरकारनं सध्या तरी तसे संकेत दिलेले आहेत. राजीव गुप्ता सरांकडे पुन्हा एकदा आपण जाऊयात. गुप्ता जी, छत्तीसगढ़ पैटर्न के बारे में हम बात कर रहे थे. छत्तीसगढ़ पैटर्न में जो ओपन बुक पद्धत है उसमें 10th की एग्जाम ऑलरेडी हो चुकी है, उसमें कुछ लूप होल्स है वो सामने आए हैं जिसकी वजह से अभी 12th में कुछ बदलाव किए गए, ऐसा कुछ हुआ है? दसवीं के जो नतीजे थे वो सरकार ने असेसमेंट बेस दिए थे. 12वीं के जो सरकार ने अभी निर्णय लिया है, कल जो निर्णय लिया उसमें ये कहा है कि आपके परीक्षा केंद्र आपको प्रश्न पत्र देंगे और उसकी आंसर शीट देंगे जो आपको 5 दिन के अंदर घर से करके लाना है. देखिए, इसमें हमने जो विरोध किया है और जो साधारण सारे शिक्षाविदों का और टीचरों का और बाकी लोगों का विरोध है वो ये है कि घर में जो परीक्षा हल करेगा उसका कोई मतलब नहीं है. वो तो समझ लीजिए आप कि वो आई वॉश है. मतलब उसमें कोई बच्चा अपने गुण के आधार पे नंबर पाएगा ऐसा नहीं है. कौन परीक्षा सॉल्व करेगा, कौन करेगा. इसमें जो हमने महत्वपूर्ण चीजें कहा है कि देखिए, इसमें अब जो एग्जाम हो सकता है वो फेस टू फेस हो सकता है, ऑनलाइन हो नहीं सकता. ऑनलाइन इसलिए नहीं हो सकता
कि स्टेट बोर्ड के जो बच्चे रहते हैं आमतौर पे गांव कस्बे में जो गरीब बच्चे हैं उनके पास मोबाइल नहीं होगा, इंटरनेट कनेक्शन नहीं होगा, ये सारी दिक्कतें होंगी। दूसरा हमने जो कहा है वो ये कहा है कि 12वीं की परीक्षा जो होती है वो एक लैंडमार्क परीक्षा होती है किसी भी छात्र जीवन के लिए। तो उसके साथ भले आप थोड़ी देर बाद ले लीजिए, ऐसा नहीं है कि अभी ले लें और अभी कराना जरूरी है, नहीं तो आगे समय निकल जाएगा, ऐसा भी नहीं है। दूसरा मैं आपकी जानकारी साझा कर दूं आपके चैनल से कि जो सीबीएसई 1 तारीख को निर्णय लेने वाली है उसका भी कुछ मोटा स्वरूप यही तय होगा कि उसके टेक्निकल जो सब्जेक्ट हैं, जैसे आप मैथ्स पकड़ लीजिए, मैथ्स में इंग्लिश हिंदी छोड़ के जो बाकी 3 सब्जेक्ट हैं, या कॉमर्स ले लीजिए उसमें भी हिंदी इंग्लिश छोड़ के जो बाकी 3 सब्जेक्ट हैं वो भी सब ऑफलाइन होने वाले। आज जो उनकी पैटर्न है वो समझ में आ रहा है। इसलिए राज्य सरकारों को चाहिए कि अपने स्टेट बोर्ड की परीक्षाओं को थोड़ा भला संक्रमण होते तक टाल दें, कुछ समय बात करें, लेकिन वो ऑफलाइन करें। इससे क्या होता है, ऑनलाइन परीक्षा से या घर में परीक्षा देने से जो बच्चे अच्छा पढ़ते हैं, जिन्होंने मेहनत की है, उनके परसेंट और साधारण बच्चों के परसेंट जिन्होंने परीक्षा नहीं पढ़ी है वो उनके परसेंट लगभग आसपास आएंगे। ये उनके साथ नाइंसाफी है। जी निश्चित। तेव्हा गुप्ता सर, तुम्ही आता सीबीएसईचा मुद्दा मांडलाच। खरं तर कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे, त्यामुळे आपण सांगताच करूयात। मात्र सीबीएसईने हेच पर्याय केंद्रीय शिक्षण विभागाच्या बैठकीत देखील काल मांडलेले आहेत। एक पर्याय हा की फक्त महत्त्वाच्या विषयांच्या लेखी परीक्षा घेतल्या जाव्यात आणि त्यानंतर मूल्यांकन केलं जावं, याच्यासाठी जवळपास 3-1 महिन्यांचा कालावधी लागू शकतो। दुसरा पर्याय त्यांनी असा ठेवलेला होता, खास करून 12वी साठी हे बोलणं चाललंय, 12वी साठी असा पर्याय ठेवलेला होता की ज्या कॉलेजमध्ये विद्यार्थी शिकतात तिथे फक्त महत्त्वाच्या विषयांच्या जर 100ची असेल तर 50 मार्कांची परीक्षा होईल, 3 ऐवजी 1.5 तासांचे पेपर असतील आणि 15 दिवसात रिझल्ट लावले जातील। आता यावरती आपलं राज्य सरकार काय निर्णय घेतं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण 10वीच्या परीक्षा रद्द झालेल्या आहेत, त्या पुन्हा होणार नाहीत असे संकेत राज्य सरकार देत असलं तरी 12वीच्या परीक्षांचा झांगडगुत्ता अजूनही सुटलेला नाहीये आणि तो लवकरात लवकर सोडवणं हे विद्यार्थी पालकांसाठी देखील तितकंच महत्त्वाचं आहे। या कार्यक्रमासाठी सगळ्यांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार मानतेय। कार्यक्रमात इथेच थांबतोय, बघत रहा झी 24 तास। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे